पालघर जवळील सातपाटी समुद्र किनाऱ्यावर 2 तर शिरगाव किनाऱ्यावर 1 असे एकूण 3 संशयास्पद कंटेनर वाहून आल्याने परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे। घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिसांसह तटरक्षक दलानं घटनास्थळी तातडीनं धाव घेतली आहे। मात्र समुद्राला भरती असल्यामुळे कंटेनरपर्यंत पोहोचण्यात अडचणी निर्माण होत आहेत। कंटेनर एखाद्या दुर्घटनाग्रस्त जहाजामधून वाहून आल्याचा प्राथमिक अंदाज सुद्धा वर्तवला जातोय आणि याबाबत तपासणी यंत्रणांनी आता चौकशी सुद्धा सुरू केली आहे। यापूर्वीही अशाच प्रकारचा एक कंटेनर वसईच्या समुद्र किनाऱ्यावर वाहून आलेला होता, त्यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मनोज सातवे आपल्यासोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मनोज, आता या सगळ्या संदर्भात तपासाला सुद्धा सुरुवात करण्यात आलेली आहे, पोलिसांची काय माहिती? ऋतुजा, पालघर जवळील सातपाटी किनाऱ्यावर हे 2 कंटेनर आलेले आहेत आणि बाजूलाच असलेल्या शिरगाव किनाऱ्यावर 1 कंटेनर, असे एकूण 3 कंटेनर आलेले आहेत। आणि याबाबतची माहिती मिळताच पालघर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि सध्या समुद्राला भरती असल्यामुळं त्या ठिकाणी कंटेनर पर्यंत पोहोचताना आलेलं आहे। शिवाय तटरक्षक दल देखील घटनास्थळी दाखल झालेलं आहे। हे नेमके कंटेनर कुठून आलेले आहेत याबाबतची चौकशी केली जाईल, कारण या अगोदरही अशा प्रकारचा एक कंटेनर वसईच्या किनाऱ्यावर आलेला होता। मात्र समुद्रात मोठे मालवाहू जहाज असतात, एखादा जहाजाला दुर्घटना झाल्यानंतर अशा प्रकारचे कंटेनर वाहत येतात, परंतु पालघरचा किनारा म्हणजे हा जो पूर्ण मुंबई अरबी समुद्र आहे, हा कदाचित पाकिस्तानच्या बाजूने देखील अशा प्रकारची अगळीक होऊ शकते किंवा काहीतरी धोकादायक देखील असू शकतं। त्यामुळं याबाबत संशय निर्माण केला जातो आणि म्हणूनच प्रशासनाने याबाबत सतर्कता दाखवून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।